नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे शिवाजी डेअरी फार्म अँड नॅचरल फार्मिंग नाही सॉरी शिवाजी डेअरी फार्म आणि पोल्ट्री फार्मिंग ब्लॉग्समध्ये. तर आज आपण जे लातूर शहरात राहतो, तर इथं पूर्णपणे आता सकाळ झालेली आहे. आणि आता आपण जे ऊस हा आपला काळा ऊस आहे बघा. म्हणजे हा ऊस एवढाच असतो. 4 महिने झाले असतील या ऊसाला, 4 ते 5 महिने झाले असतील. ह्या ऊसाची साईज मला जास्त वाढत नसते. शेतात जरी असला तरी एवढाच येतो. तर जर ह्याच्यापेक्षा जास्त आणायचं असलं तर मग दुसरी म्हणजे युरिया वगैरे याचा उपयोग करावा लागतो. तर आपण हा पूर्ण म्हणजे मला वाटते एकदा ते मातीत मिसळून ह्याच्यात शेण टाकलं होतं. तवाच एकदा टाकलं होतं ह्याच्यात शेण. त्याच्यानंतर आता टाकले महाग. बस एवढंच टाकले शेण, मातीत मिसळून टाकलेलं ते. त्याच्यावरच पुन्हा ही आंब्याची रोप 3-4 होते. पण मी कलम केला होता. पण ती काय कलम असं जरा कुणाला जर माहिती असेल कलम कसा करायचा तर नक्की सांगा. आणि ही जी आहे ही आपला जो बदाम आंबा असतो, जो मोठा अर्धा किलोचा होतो, त्याचे रोप आहेत ही 2. आणि ही जो आहे हा हापूसचा आहे, हापूस. तर हे ॲक्च्युली मरायला आलं होतं, पण आता थोडंसं मला थोडंसं चिटकलंय आता इथं. हे तोडताना मरायला आलं होतं. तर हा एक ऊस एक आहे आपला. हा कांडे पण एवढ्याच होतात. मी आणलं होतं, त्यांनी शेतातून आणलं होतं तेव्हा पण त्यांच्या कांड्या आणलं होतं तेव्हा पण ह्या एवढ्याच होत्या त्यांच्या कांड्या पण. आता ते बघू आपण आता हे कांड्या किती आहेत टोटल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि 10 कांड्यावर आहे आणि वरी एक 11वी आहे, पण ती काय मोजायची नाही आपण. आणि ती पूर्ण विकसित झालं नाही. तर हे असं आहे आपला देशी काळा ऊस. आणि हे पेरू ह्या ऊसाला कसं इकडच्या साईडनं असं काळ वगैरे झाले. म्हणजे ती खाली होती ना आपल्या आधी गॅलरीमध्ये ठेवली होती, तर तिथं हवा वगैरे काहीच नव्हती. तर त्याच्यामुळं त्याला काय होत होतं की त्या दमट वातावरण झालं होतं पूर्णपणे. त्याच्यामुळं ती पूर्ण खराब, थोडक्यात म्हणजे खराब झालं होतं असं. म्हणजे पानाला कीड लागली होती. तर ते आपण वरी आणली, त्याला खूप झाली होती ह्याला. आणि म्हणून आपण ह्याचे पूर्ण पानं छाटले पेरूचे. आणि पेरूचे पानं जे आहेत ते पूर्ण छाटले. आणि आता वाटलं नव्हतं पूर्ण, म्हणजे म्हणायला ते घरचे की नाही येत म्हणून ते पूर्ण एखाद दुसरं ठेवावं लागतं, पण आलं. हे पेरूचं आपण पेरू पण खाल्ले. 4-5 पेरू आले ते त्याला. पेरू 4-5 खाल्लेत आपण ह्याचे. आता हे आल्यानंतर आपण पुन्हा अनेक येतात. आता आपल्याला काय करायचं की तर माझे NCCचे पैसे आल्यानंतर आपल्याला जे मोठे टोपले असतात ते मोठ्या साईजचे एकदम, त्याच्यामध्ये त्याला लावायचं. म्हणजे त्याचं जे कसं आहे ती जास्त वाढन, त्याच्यासाठी म्हणून त्याच्यात लावायचं आपल्याला आता. आणि ह्याला पण तसं करायचं ऊसाला. म्हणजे ह्याच्यातला ऊस तसाच राहू द्यायचा आहे ह्याच्यात. पण 2 टोपले आणणार आहे मी. आणि ही म्हणजे तोडणीला येईल तेव्हाच ह्याचं कापून डोळे लावणार आहे मी तिथं. 2-4 डोळे लावणार आहे. आणि बाकी काय घरी खायला वगैरे लागतोच थोडा बहुत. म्हणून ते 2-3 टोपले आणणार आहे. एक म्हणजे मला वाटतं एक मोळी भर तर आला पाहिजे त्याच्यात. आणि ह्याचं कसं होतं, मला वाटतं उसाला 1 फूट माती लागते. 1 फूट भर तरी माती पाहिजे उसाला. म्हणजे बघा उदाहरणार्थ एवढी 1 फूट माती. आणि ही माती केवढी आहे बघा ना. 1 फूट जर माती असते ना तर ह्याला लय मोठा झाला असतं ह्याचं. म्हणजे ठोंब पूर्ण. तर इकडं डोळे आहेत ही, पण ही आधी फुटली असते ना तर जास्त. कारण की आता ते जाऊ द्या आता, पण जास्त असं मोठे पाहिजे. म्हणजे आता डोळे ही मोठं झालं असतं. कारण आणि ही काय झाली
आता आपण शेतात बघतो ही एवढं तरी बुजलं. आता ह्याच्यात मी पूर्ण शेणखत टाकणार आहे, वरून माती टाकणारच नाही मी असं आहे ह्याच्यात. आणि आपण आता हे आंब्याचे पण काढणार, कारण की जेवढं मातीतलं आंब्याचं तुम्हाला माहिती आहे की आंब्याला म्हणजे फळ लागण्यासाठी जास्त तो न्यूट्रिशन वगैरे घेत असतो. तर त्याच्यामुळे मातीतलं न्यूट्रिशन झालं नाही. तर आता हा ऊस 15 कांड्यावर तर असता. जर आपण हे आंब्याचे वगैरे पुन्हा आणि आंतरपीक समजा असं घेतले आपण जास्त ह्याच्यात, बटाटा पण लावला होता, मिरचीची रोपं पण आपण ह्याच्यातच तयार केली ते पण आपण मिरचीची रोपं पण केली ह्याच्यात तयारच. याचं खूप सारं ह्याच्यात केलं तर त्याच्यामुळं पण ते म्हणजे माती नॉर्मल झाली असेल आता. तर ह्याच्यामुळं आपण आता ह्याच्यात जे आहे ते ही काढणार आहे पूर्ण आता इकडे कडकडनं पूर्ण ही माती कडची पूर्ण काढणार आहे. आणि माती कडची काढल्यानंतर ना ह्याच्यात ही माती काढून ही पूर्ण 3 रोपट्यांना असं पूर्ण अशी लावणार आहे आणि बसवणार आहे 3 रोपटे. तर ह्याचं तर काही फिक्स नाही, हे येतंय का चिटकते का नाही की, पण बघू चिटकलं तर चिटकलं. पण हे 100% चिटकणार बरं का. हे मला हीच पाहिजे, म्हणजे ही पण तेवढंच महत्वाचं आहे माझ्यासाठी. पण हापूस पाहिजे मला. थोडं लातूर साईडला मला वाटत नाही हापूस कुठं आहे. केशर आहेत भरपूर जागी, केशर आहे झाडं, पण हापूस पाहिजे. बघा आता ही आपण इथं बघा तुम्ही, ही मला खालच्यापेक्षा वाढलेलं दिसतंय जास्त. ही आधी ह्याच्यासारखंच होतं, पण थोडंसं वाटतं म्हणे, ते सांगा तुम्हीच. कसं आहे की आपण पानं पण काढलेत, पानं काढल्यामुळं हे असं दिसाय जरा जास्त उगवलंय, ती जास्त मोठे झालेत. ती काळा ऊस आहे हा. ह्याच्यापेक्षा मोठी कांडी घेतली, ही ह्याच्या एवढी येणार कांडी, ही ह्याच्या एवढी, आणि ह्याच्यापेक्षा मोठी इथं येणार कांडी. इथं आणि वर पण लय वर जाणार आहे, पत्र्याच्या वर जाणार आहे ऊस. ती पत्रा आहे ना मित्रांनो, त्या पत्र्याच्या वरी जाणार ऊस हा. आणि आता ही तुम्हाला आता ही पण आता मी मला वाटते महिन्याभरातच कांड्या सुटायला, 2 महिने झाले असतील याला कांड्या सुटायला, 1 महिना झाला असेल. 1 महिन्यातच कांड्या सुटायला सुरू झाल्या, आणि 1 महिन्यात एवढ्या कांड्या आल्या, 10 कांड्या. आणि ही आपण आता ही पाला तुम्ही नक्कीच काढून टाका. मला पाल्याचं खूप मोठं, म्हणजे पाला काढल्यामुळे तर कलर खूप चांगला आलाय. पुन्हा साईज पण मला थोडीशी वाढलेली वाटते, कारण की आधीची साईज जी होती ना अशी होती, अशी ही साईज अशी होती आधी कांड्या पाला काढायच्या आधी. म्हणजे पाला काढताना पुन्हा पाला काढल्यानं ही कांड्याची जी साईज आहे मोठी झाली बघू शकतो तुम्ही ह्याच्यापेक्षा. तर ही पाला काढताना ह्या साईजची होती, पण पाला काढला की ह्या साईजची झाली, असं होते. म्हणजे साईज आपोआप वाढते ती. तुम्ही नक्कीच काढा ना हा ऊस, नक्कीच लावा. तुम्हाला तुमच्या एरियाचं भेट असेल. आमच्या इथं आता मला प्रदर्शनात आलता म्हणून मी घेतलं होता ना. आता ह्यावेळेस पण फेब्रुवारीमध्ये प्रदर्शन असलं तर असू शकते, तर तेव्हा पण मी घेणार आहे ऊस आणि लावणार आहे. मी इथंच लावणार आहे, मी घेणार ऊस. आणि कारण की आता आपण इथं टबमध्येच लावणार आहे, कारण की असं मातीचं जमणार नाही लावायला. 150, 200 रुपये लागतात. टब भेटते ती तसले, तर त्या टबमध्येच मी लावणार आहे. आता हे जे आहेत काही मुळात तेच आहेत ना का, की आपण किती पीक घेतले तो काही सगळ्या ह्याच्या, ही काही ऊसाचं नाही तर हे जे दुसरं बटाटा वगैरे असलं घेतलेलं नाही ह्याच्या इथे आपण ह्याच्यात. आणि ते खरबूज पण लावलेलं आपण ह्याच्यात, खरबूज पण घेतलेलं पीक, खरबूज पण खाल्लेत आपण ह्याच्यातच. म्हणजे बघू शकता की, पण एवढं मात्र आहे की ती सगळं निघून जाते, पण जी लॉंग टाइम चालणारं पीक असते तुमचं मेन पीक, त्याच्यावर खूप मोठा इफेक्ट होणार आहे तुमचा. जर तुम्ही आंतरपीक जर ज्यावेळी घेतलं ना, तर खूप मोठा इफेक्ट होणार आहे तुमचा त्याच्यावर, बघू शकता. नाहीतर आता हा ऊस
15 कांड्यावर तर आरामात असतं मला वाटते. आणि कांड्या पण ह्याच्या मोठ्या झाल्या असत्या आणि साईज पण थोडीशी. तर आंतरपीक शक्यतो घेऊनच, आणि घेतलं तर एकदाच घ्या. जास्त टाईम माझी पण चुकी झाली. तर आपण आता मी ही पूर्ण ह्याच्यातली माती काढतो, त्याच्यात घालतो पिशव्याने आणि ही लावतो आणि त्याच्यानंतर भेटतो. तर मित्रांनो सॉरी, मगाचं ते सांगितलेलं थोडंसं चुकीचं सांगितलं मी. तर आता मी हा पार्ट 1 होता. तर आपण हा पार्ट 1 झाल्यानंतर पूर्ण आता पार्ट 2 मध्ये पूर्ण कसं काय काय केलं ते पूर्ण दाखवणार आहे. तर चला पार्ट 2 ला जाऊन बघा. हा बघून झाला असेल तर तुमचा.